आणखी एक महत्त्वाची बातमी, फडणवीस आणि शिंदेंनी प्रसाद हिरे यांच्याशी चर्चा केलेली आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलं। प्रसाद हिरेंनी शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे, तर गोकुळ गीते सुद्धा महायुतीला पाठिंबा देतील असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच मार्ग म्हणजे मागे घेता येणार नाही, पण जाहीर पाठिंबा, कारण आता मागे घेण्याची मुदत संपलेली आहे आणि म्हणून त्यांनी आता जाहीर पाठिंबा आमचे जे उमेदवार आहेत दराडे महायुतीचे, शिवसेनेचे, शिंदे गटाचे, त्यांना या ठिकाणी दिलेला आहे। गोकुळ गीतेंशी माझं बोलणं झालेलं आहे, फोनवर बोलणं झालेलं आहे। 4-5 वाजेपर्यंत ते बाहेरगावी आहेत, ते 4-5 वाजेपर्यंत या ठिकाणी येत आहेत। त्यांच्याशी बोलून सुद्धा हा निर्णय या ठिकाणी होईल। मला खात्री आहे की ते सुद्धा या ठिकाणी आपला उमेदवारी मागे घेऊन या ठिकाणी महायुतीला त्याच्यासाठी जाहीर पाठिंबा देतील। समाधानी नाही किंवा आहो त्याच्यापेक्षा प्रसाद बापूंनी देखील CM साहेबांचा, DCM साहेबांचा, गिरीश भाऊंचा, माझा असेल, दादा भुसे साहेबांचा असेल, शब्दाला मान ठेवला। त्याच्यामध्ये असं काही नाही आहे की समाधानी आहे किंवा नाही। बापूंनी देखील उमेदवारी मागे घेतल्यामुळं आम्ही महायुतीचे सगळे मंत्री, आम्ही पदाधिकारी समाधानी आहोतच ना। आणि गोकुळजींचा जो अर्ज राहिलेला आहे त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचा फायनल डिसिजन काय होणार आहे हे देखील सूत्रवाज आता महाजन साहेबांनी इथे केलेलं आहे। नाशिकचा तिढा पण सुटेल। आज आपले गिरीश महाजन आणि उदय सामंत तिकडे आहेत, माझ्याबरोबर देखील त्यांची फोनवर चर्चा सुरू आहे।